ते बदाम शेक बनवते. कसं बनवायचं तुला माहिती आहे? हा, पहिला गरम करायचं. काय गरम करायचं? दूध. हां आणि गार करायला ठेवायचं थंड. आणि आणि मग त्याच्यात बदाम घालायचं. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मजेत ना? इथे बघितलं असेल तुम्ही, आयुषला पाहिजे होतं बदाम शेक, तर म्हटलं चला बदाम शेक बनवूया, घरात आहे त्या वस्तूपासूनच. शेक बनवायला घेतला. सर्वप्रथम दूध एका पातेल्यामध्ये घेतलं आणि ते गरम करायला ठेवलं. त्याच्यानंतर खावा नव्हता, घरी पेढे होते, त्यामुळे पेढ्यामध्ये थोडंसं दूध घालून ते पेढे सॉफ्ट करायला ठेवले. त्यानंतर त्यामध्ये कस्टर्ड पावडर थोडीशी एका वाटीमध्ये घालून घेतली. त्यात थोडंसं दूध घातलं. दूध थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेतलं. त्याचबरोबर नंतर साखरही टाकून घेतली. कस्टर्ड पावडर आणि पेढ्यांमुळे दुधाला थोडासा घट्टसरपणा यायला चालू होतो. हे मिश्रण असेच एक अर्धा ते पाऊण तास हलवत राहायचं. दुधाला आपल्याला पाहिजे तसा घट्टपणा आल्यावर त्यामध्ये बदामचे काप करून घालायचे. हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी 1 तासभर ठेवावे आणि त्यानंतर सर्व करावे. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. धन्यवाद मैत्रिणींनो.